validation of sterilization process. And this sterilization process is used in many places. You all are aware that in the industry also, but the point most important which remains is that what is the validation and why validation has to be done. Okay, so let me clear that whatever the equipments or which are the whatever the process which are used, for example autoclave, isn't it? Autoclave is moist heat sterilization. Okay, then hot air oven. Okay, this is dry heat sterilization. Okay, dry heat sterilization. Then there is radiation sterilization also. Then gases sterilization also. But how these methods are validated and what for what purpose these methods need to be validated? Validation म्हणजे काय की एखादी मशीन म्हणतो आपण त्याला, जसं ऑटोक्लेव आहे, तर ऑटोक्लेवमध्ये समजा मी सांगितलं की 121 डिग्री सेल्सिअसला 121 डिग्री सेल्सिअसला 15 LB प्रेशरला आणि 15 मिनिट टाईममध्ये सगळे ऑर्गॅनिझम मरतात. मी म्हणतोय, पण ह्याची खात्री काय? व्हॉट इज द प्रूफ दॅट ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम विल बी किल्ड? आणि ह्याची खात्री काय किंवा ह्याची गॅरंटी काय की त्या ऑटोक्लेवमध्ये खरंच 121 डिग्री टेम्परेचर जातं आहे का, 15 LB प्रेशर पोचतं आहे का आणि 15 मिनटामध्ये सगळे ऑर्गॅनिझम मरत आहेत का? तर एखाद्या गोष्टीला म्हणजे एखादी कंपनी सांगत असेल की आमची गाडी 1 लिटर पेट्रोलमध्ये 50 किलोमीटर धावते, तर ती खरंच धावते का नाही ही टेस्ट करणं म्हणजे त्याचं व्हॅलिडेशन झालं. लक्षात घ्या, मी काय सांगतो आहे की एखादी मोटरसायकलची कंपनी सांगते की आमची गाडी 50 किलोमीटर धावते 1 लिटर पेट्रोलमध्ये, तर ह्याची सत्यता पडताळून पाहणे म्हणजे त्याला व्हॅलिडेट करणे म्हणतो आपण, व्हॅलिडेट. जसं मी म्हटलं की ऑटोक्लेव मशीनमध्ये 121 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला 15 LB प्रेशरला आणि 15 मिनटामध्ये सगळे ऑर्गॅनिझम जगातले मरतात. कुठलाही ऑर्गॅनिझम जगातला मरतो, एकही ऑर्गॅनिझम जिवंत राहत नाही. तर याची सत्यता पडताळणे की खरंच मरतायत का, त्याला आपण म्हणायचं व्हॅलिडेशन. किंवा एखादी गाडी कंपनी सांगत असेल की 50 किलोमीटर 1 लिटरमध्ये धावते, 1 लिटर पेट्रोलमध्ये 50 किलोमीटर, तर त्याची सत्यता पडताळून पाहणे त्याला आपण म्हणतो व्हॅलिडेशन. तसंच तर व्हॅलिडेशन हे मे बी डिफाइन्ड ॲज इस्टॅब्लिशमेंट ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, किंवा एखाद्या गोष्टीचे सांगितलेले डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इस्टॅब्लिश करणे किंवा तयार करणे, विच प्रोव्हाइड हाय डिग्री ऑफ ॲश्युरन्स, ज्याच्यामुळे खात्री पटेल सगळ्यांची. स्पेसिफिक प्रोसेस विल कन्सिस्टंटली प्रोड्यूस द प्रोडक्ट मीटिंग द प्रीडिटरमाइंड स्पेसिफिकेशन अँड क्वालिटी ॲट्रिब्यूट्स. म्हणजे काय की या ठराविक प्रोसेसने जर एखादी गोष्ट तयार केली तर एवढ्या क्वालिटीचा प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल. आलं लक्षात? आणि त्याचे क्वालिटीचे ॲट्रिब्यूट्स हे असतील. ॲट्रिब्यूट्स म्हणजे क्वालिटीचे एक ठराविक गाईडलाईन्स असतील. आलं लक्षात? त्याला आपण काय म्हणतो व्हॅलिडेशन. म्हणजे एखादी प्रोसेस इस्टॅब्लिश करायची की 121 डिग्रीज का, 122 का नको, तर हे इस्टॅब्लिश केलेले डॉक्युमेंटमध्ये प्रूफ दिलेले आहेत, ह्याचे प्रूफ दिलेले आहेत. हाय डिग्री ऑफ ॲश्युरन्स म्हणजे ह्याच्याबद्दल खात्री दिलेली आहे. आलं लक्षात? आलं लक्षात तुमच्या? तर इथे काय म्हणजे व्हॅलिडेशन म्हणजे काय, इस्टॅब्लिशमेंट ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, एखाद्या गोष्टीचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तयार करणे. हाय डिग्री ऑफ ॲश्युरन्स, जे डॉक्युमेंट कशाची खात्री देतील, हाय डिग्री ऑफ ॲश्युरन्स देतील. कशाचा? एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रोसेसचा, स्पेसिफिक प्रोसेसचा. आणि ही प्रोसेस जी आहे ती काय करेल, कन्सिस्टंटली प्रोड्यूस ए प्रोडक्ट मीटिंग प्रीडिटरमाइंड स्पेसिफिकेशन, म्हणजे असा प्रोडक्ट तयार करतील ज्याचे स्पेसिफिकेशन आणि क्वालिटी ॲट्रिब्यूट्स ठरलेले आहेत. म्हणजे जो तेवढ्याच क्वालिटीचा आणि त्याच ताकदीचा प्रोडक्ट तयार होत असेल त्याला आपण म्हणतो व्हॅलिडेशन. आलं लक्षात? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, FDA गाईडलाईन्स काय सांगतात की 3 प्रिन्सिपल शुड बी इन्वॉल्ड इन व्हॅलिडेशन प्रोसेस. कुठल्याही व्हॅलिडेशन प्रोसेसमध्ये 3 प्रिन्सिपल इन्वॉल्व व्हायला पाहिजेत. टू बिल्ड स्टरिलिटी इन टू प्रोडक्ट, म्हणजे एखाद्या प्रोडक्टची स्टरिलिटी, एखाद्या प्रोडक्टमध्ये स्टरिलिटी यायला पाहिजे, किंवा तो निर्जंतुक पाहिजे. तो कसा पाहिजे? निर्जंतुक म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू शकतो, फ्री फ्रॉम एनी असला पाहिजे,
फ्री फ्रॉम ऑर्गॅनिझम्स. हजंट. त्याच्यानंतर टू डेमॉन्स्ट्रेट मॅक्सिमम लेवल ऑफ प्रोबॅबिलिटी दॅट स्टरलायझेशन मेथड हॅज इस्टॅब्लिश्ड स्टरिलिटी टू ऑल बॅचेस ऑफ युनिट. म्हणजे एका बॅचेसमधले जेवढे काही युनिट्स आहेत, तर त्यांनी काय सांगितलं की 100% डेमॉन्स्ट्रेशन दिलं पाहिजे किंवा मॅक्सिमम लेवल ऑफ प्रोबॅबिलिटी दॅट स्टरलायझेशन मेथड हॅज इस्टॅब्लिश्ड स्टरिलिटी ऑफ ऑल बॅचेस ऑफ युनिट. म्हणजे एखाद्या बॅचमध्ये से फॉर एक्झाम्पल 1000 युनिट असतील, तर प्रत्येक एक युनिट असेल किंवा 2 युनिट असतील किंवा 3 नंबरचा असेल किंवा 1000 नंबरचा असेल, तो तेवढ्याच इफिशियन्सीने स्टरलाइज झालेला आहे ह्याची म्हणजे 100% गॅरंटी द्यायला पाहिजे त्या मेथडने. आलं लक्षात. 3 प्रिन्सिपल पाहिजेत. म्हणजे टू बिल्ड द स्टरिलिटी इन टू प्रोडक्ट, 100% प्रोडक्ट स्टराईल व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर प्रत्येक प्रोडक्ट एखाद्या बॅचमधला एक युनिट, एका बॅचमध्ये जर समजा 100 युनिट असतील किंवा 1000 युनिट असतील, तर त्यातलं प्रत्येक युनिट व्यवस्थित स्टरलाइज झाला आहे की नाही. टू प्रोव्हाइड ग्रेटर ॲश्युरन्स ऑफ रिझल्ट ऑफ एंड प्रोडक्ट स्टरिलिटी टेस्ट. म्हणजे प्रत्येक बॅचमधला जो काही एंड प्रोडक्ट मिळणार आहे, म्हणजे समजा एखादं कप सिरप असेल, इजंट इट, तर ते 100% स्टराईल आहे का प्रत्येक प्रोडक्ट. लक्षात. त्याची स्टरिलिटी टेस्ट पास झाली आहे का ह्याची खात्री देता यायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ म्हणजे मेन 3 प्रिन्सिपल ऑफ स्टरलायझेशन. आता स्टरलायझेशन हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इट इज अ ॲक्ट ऑफ फिजिकल केमिकल दॅट डिस्ट्रॉयज द अशी प्रोसेस जी फिजिकल असेल किंवा केमिकल असेल, जी ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करते किंवा इलिमिनेट करते, इन्क्लुडिंग त्यांचे स्पोर्स फ्रॉम द फ्लुईड ऑर सॉलिड. म्हणजे एखाद्या सॉलिड घटकामधले, एखाद्या फ्लुईड घटकामधले, आलं लक्षात, सगळे ऑर्गॅनिझम इलिमिनेट करणे, बरोबर आहे काय. त्याला आपण काय म्हणतो, स्टरलायझेशन म्हणतो. स्टरिलिटी म्हणजे काय, रिडक्शन ऑफ अँटिसिपेटेड लेवल ऑफ कॉन्टॅमिनेशन इन अ लोड टू द पॉईंट वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ सर्वायवल इज लेस दॅन 10⁻⁶. त्यांनी काय सांगितलं आहे, एखाद्या ऑर्गॅनिझमचं एखाद्या प्रोडक्टमधलं पॉप्युलेशन हे 10⁻⁶ पर्यंत रिड्यूस करणे. आलं लक्षात. म्हणजे लाखामध्ये एखादा प्रॉडक्टमध्ये ऑर्गॅनिझम येऊ शकतो, नाहीतर 100% स्टराईल आहेत. दिस इज रेफर्ड ॲज स्टरिलिटी ॲश्युरन्स लेवल, SAL म्हणतो त्याला आपण, स्टरिलिटी ॲश्युरन्स लेवल. की आम्ही 100% गॅरंटी देतो की आमचे 99.99% प्रॉडक्ट हे स्टराईल आहेत. एका दुसरा प्रोडक्ट आता 100% कोणी देऊ शकत नाही. लक्षात घ्या. आपण एखादा सॅनिटायझरची ॲडव्हर्टाईज बघा, तुम्ही डेटॉलची ॲडव्हर्टाईज बघा, लायझॉलची ॲडव्हर्टाईज बघा, एखाद्या फिरशीवर पोछा मारला तर 100 ऑर्गॅनिझम मेलेले दाखवतात, पण शेवटी एक वळवळत दाखवतात. दातावर सुद्धा एखादी टूथपेस्ट वापरली दात स्वच्छ करताना, तर 100% ऑर्गॅनिझम कधीच दाखवत नाही दातावरचे स्वच्छ झालेले, एक शेवटला वळवळताना ठेवतात. याचा अर्थ काय की कुठलीही टूथपेस्ट 100% ऑर्गॅनिझम मारू शकत नाही, कुठलाही डेटॉल, कुठलंही लायझॉल 100% ऑर्गॅनिझमला मारू शकत नाही. ते एक ठेवायचं कारणच नाही. तुम्ही कुठलीही ॲडव्हर्टाईज यूट्यूबला उघडून बघा, डेटॉलची बघा, लायझॉलची बघा, टूथपेस्टची बघा, प्रत्येक दाताच्या ह्याच्यावर एखादा ऑर्गॅनिझम शेवटला ठेवतात. इट मीन्स दॅट त्यांना ॲडव्हर्टाईजमधून हेच सांगायचं असतं की आमचासुद्धा प्रॉडक्ट 100% स्टरलाइज करत नाही. म्हणून मग आपण प्रोडक्टची सांगताना काय की स्टरलायझेशन मेथड्स. आता कुठल्या मेथड आहेत आणि त्याचं व्हॅलिडेशन कसं करायचं. आता ड्राय हीट मेथड आहे, मॉइस्ट हीट मेथड आहे, गॅस मेथड आहे, रेडिएशन मेथड आहे, अदर मेथड्स आहेत, UV असेल, फॉर्मॅल्डिहाइड. तर प्रत्येक मेथडचं व्हॅलिडेशन करायचं आहे की ड्राय हीटमध्ये तुम्ही जर वापरला आहे हॉट एअर ओव्हन, इजंट इट, तर हॉट एअर ओव्हन मेथड तुमचा व्यवस्थित काम करतो का नाही हे चेक करणे म्हणजे त्याचं स्टरलायझेशन झालं. आता त्याच्या पहिले बघूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डी व्हॅल्यू म्हणजे काय. इट इज अ टाईम मिनिमम रिक्वायर्ड फॉर 1 log or 90% रिडक्शन ऑफ स्पेसिफिक मायक्रोवेल पॉप्युलेशन अंडर स्पेसिफिक लिथल कंडिशन. आलं लक्षात. त्याला आपण डी व्हॅल्यू म्हणतो. आता डी व्हॅल्यू म्हणजे काय, तर सगळ्यात तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो. आता इथे समजा डी व्हॅल्यू म्हणजे काय की टाईम इन मिनिट रिक्वायर्ड. आता त्यांना काय काढायचं आहे, मिनिटामध्ये लागलेला टाईम, बरोबर. टाईम इन मिनिट्स. समजा इकडे 10, 20, 30 आणि 40 आणि 50,
50, बरोबर का नाही. 50 मिनटाचा टाईम आहे, बरोबर. आणि मायक्रोबियल पॉप्युलेशन रिड्यूस होतं आहे जितका टाईम. आता इथे बघा तुम्ही, ओके, समजा 10 मिनटामध्ये 100 मायक्रो ऑर्गॅनिझम शिल्लक आहेत तिथं. तर 20 मिनिट स्टरलाइज केल्यानंतर 20 मिनिट स्टरलाइज केल्यानंतर ह्या 10 मिनटामध्ये पॉप्युलेशन मायक्रो ऑर्गॅनिझमचं 10वर येतं आहे, कारण ऑर्गॅनिझमचा ग्राफ आपला डिक्रीजिंग कंडिशनला जातो आहे, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. सो याच्यामध्ये काय की डी व्हॅल्यू म्हणजे काय, व्हॉट इज द डी व्हॅल्यू. एक एक ठराविक टाईम इज थोडक्यात आपण त्याचं सोप्या भाषेत डेफिनेशन म्हणलं तर टाईम रिक्वायर्ड %90. आलं लक्षात. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ह्याचा अर्थ काय की एका विशिष्ट तापमानाला 100 एक एक्झाम्पल उदाहरण सांगतो, 100 डिग्री सेल्सिअसला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, टाईम इन मिनिट. मला फाइंड आउट काय करायचं आहे, टाईम, लागणारा टाईम, क्वेश्चन मार्क टाईमवर. कशासाठी, मायक्रोबियल पॉप्युलेशन 90% कमी करण्यासाठी. म्हणजे 1000हून मला 100वर आणायचं आहे. मायक्रोबियल पॉप्युलेशन मला 90% रिड्यूस करायचं आहे, इजंट इट. मायक्रोबियल पॉप्युलेशन 90% रिड्यूस करायचं आहे आणि माझं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. मग डेफिनेशन कशी सांगू शकतो आपण डी व्हॅल्यूची, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टाईम नीडेड टू रिड्यूस मायक्रोबियल पॉप्युलेशन बाय 90%. त्याला म्हणायचं डी व्हॅल्यू. म्हणजे तापमान माझं कॉन्स्टंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. आता मला टाईम फाइंड आउट करायचं की 100 डिग्रीमध्ये 100 डिग्री सेल्सिअसला एखाद्या फ्लास्कला जर मी तापवलं तर त्याला किती मिनटामध्ये त्याचं 1000 ऑर्गॅनिझमचं रिडक्शन 100मध्ये होतं आहे, म्हणजे 90% ऑर्गॅनिझम कमी होतात. त्याला बोलायचं डी व्हॅल्यू. इम्पॉर्टन्स काय डी व्हॅल्यूचे बघा, इट इज स्पेसिफिक कायनेटिक एक्सप्रेशन ऑफ ईच मायक्रो ऑर्गॅनिझम डी व्हॅल्यू विल बी अफेक्टेड बाय. म्हणजे किती टेम्परेचर लागतं एखाद्या ऑर्गॅनिझमला मारायला हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. आलं लक्षात. वी कॅन फाइंड आउट टाईम, एखाद्या कॉन्स्टंट टेम्परेचरला किती टाईमामध्ये ऑर्गॅनिझम मरतो हे फाइंड आउट करू शकतो. टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम यूज एज अ बायोलॉजिकल इंडिकेटर, कुठला ऑर्गॅनिझम वापरायचं हे कळू शकतं. फॉर्म्युलेशन ऑफ कॉम्पोनंट आणि कॅरेक्टरिस्टिक, एखाद्या फॉर्म्युलेशनचे कॉम्पोनंट आणि कॅरेक्टरिस्टिक हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचं ठरतं. जर तुमचा ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिक मॅटरवर असेल ना तर तो मरण्यासाठी जास्त वेळ घेतो. म्हणजे कसं, थोडक्यात कॉटनवर असेल ऑर्गॅनिझम, वूडवर असेल ऑर्गॅनिझम, किंवा एखाद्या फूडमध्ये असेल मायक्रो ऑर्गॅनिझम, म्हणजे अन्नपदार्थात असेल, लाकडावर असेल आणि कापसावर असेल, म्हणजे कार्बोहायड्रेटच्या कॉन्टॅक्टमध्ये जर एखादा ऑर्गॅनिझम असेल तर तो मरायला जास्त वेळ घेतो. प्लास्टिकवर, ग्लासवर तो पटकन मरतो. ओके. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय की नॉलेज ऑफ डी व्हॅल्यू इज नेसेसरी फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ झेड व्हॅल्यू. आलं लक्षात. डी व्हॅल्यू इज ऑल्सो यूज्ड इन कॅल्क्युलेशन ऑफ एफ व्हॅल्यू. एफ व्हॅल्यूसुद्धा कॅल्क्युलेशन करता येतं. आता डी व्हॅल्यू म्हणजे काय आणि झेड व्हॅल्यू म्हणजे काय. आता डी व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं. डी व्हॅल्यू काय सांगते, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टाईम रिक्वायर टू किल मायक्रोबियल पॉप्युलेशन बाय 90%. बरोबर. अर्थ काय झाला याच्यात, ह्याच्यात तुम्ही फाइंड आउट काय करताय, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, बरोबर. आता फाइंड आउट काय करताय तुम्ही, फाइंड आउट काय करताय, टाईम फाइंड आउट करताय, बरोबर आहे की नाही. झेड व्हॅल्यू याच्या अगदी उलटं सांगते, बरोबर. झेड व्हॅल्यू काय सांगतो तुम्हाला, त्याच्या पुढे लक्षात ठेवा. झेड व्हॅल्यू ॲट कॉन्स्टंट टाईम increase in temperature needed to reduce D value लक्षात आलं तुमच्या. आता इथे
आणि हे बघा डी व्हॅल्यू काय सांगते, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टाईम रिक्वायर टू रिड्यूस मायक्रोबियल पॉप्युलेशन, MP म्हणतो मी, मायक्रोबियल पॉप्युलेशन बाय 90%. आता ह्याच्यात दोन गोष्टी लक्षात ठेवा, थोडा पेनाचा कलर चेंज करतो. आता इकडे बघा डी व्हॅल्यूमध्ये कॉन्स्टंट काय, टेम्परेचर, झेड व्हॅल्यूमध्ये कॉन्स्टंट काय, टाईम. दोघांमध्ये व्हेरिएबल्स वेगळे आहेत लक्षात घ्या. डी व्हॅल्यू काय सांगते, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं मी 100 डिग्री, बरोबर, आणि टाईम कॅल्क्युलेट केला कशासाठी, मायक्रोबियल पॉप्युलेशन 90% कमी करण्यासाठी, म्हणजे 1000वरून 100वर येण्यासाठी, बरोबर. मग मला आता टाईम माहीत झाला, मी टाईम फाइंड आउट झाला, मी काय केलं इथं टाईम फाइंड आउट केला, समजा 15 मिनिट आहे, 15 मिनिट, बरोबर. आता परत झेड व्हॅल्यू काय सांगते, ॲट कॉन्स्टंट टाईम, म्हणजे समजा मी इथं 15 मिनिट टाईम घेतला, टाईम माझा कॉन्स्टंट झाला कारण डी व्हॅल्यूने मला टाईम सांगितला. तर टेम्परेचर फाइंड आउट करायचं, आयडियल टेम्परेचर. मी आता 100 घेतलं आहे, ते अंदाजे घेतलं होतं, 100 घेतलं होतं, ते अंदाजे घेतलं होतं. मग ॲट कॉन्स्टंट टाईम 15 मिनटामध्ये किती तापमान वाढवल्यानंतर मायक्रोबियल पॉप्युलेशन किंवा डी व्हॅल्यू 90%ने कमी होते. 90 म्हणजे 100वरून 10वर येते. लक्षात घ्या, आपल्या फायनल मायक्रोबायोलॉजीचं गोल काय, की मायक्रोबियल पॉप्युलेशन 99.99% कमी झालं पाहिजे. आणि मग पहिले डी व्हॅल्यूमध्ये 90% आणि झेड व्हॅल्यूमध्ये परत 90%, अशा प्रकारे 100वरून 10वर मायक्रोबियल पॉप्युलेशन आणलं जातं. तर ते डी व्हॅल्यू आणि झेड व्हॅल्यू हे लक्षात ठेवा, बरोबर. डी व्हॅल्यू त्याला आपण क्वेश्चन मार्क देऊयात, टाईम, आणि झेड व्हॅल्यू कॉन्स्टंट काय, टाईम, आणि व्हेरिएबल काय, टेम्परेचर. दोन्हीमध्ये मायक्रोबियल पॉप्युलेशन काय करायचं, ह्याच्यामध्ये मायक्रोबियल पॉप्युलेशन 90% कमी करायचे आणि ह्याच्यामध्ये झेड व्हॅल्यूमध्ये डी व्हॅल्यू 90% कमी करायचे. लक्षात घ्या, म्हणजे वरचं 90% जे रिड्यूस झालं पॉप्युलेशन ते अजून 90% खाली आणायचं आहे. ओके, झेड व्हॅल्यू हे त्याचं दिलेलं आहे डिटेलमध्ये. आता एफ व्हॅल्यू एक आहे, एफ व्हॅल्यू इज द मेजरमेंट ऑफ स्टरलायझेशन इफेक्टिव्हनेस. हे काय नाही, फक्त स्टरलायझेशन किती इफेक्टिव्हनेस होतं ह्याच्याशी रिलेटेड आहे. इट इज डिफाइन्ड एज नंबर ऑफ मिनिट टू किल द नंबर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विथ स्पेसिफिक झेड व्हॅल्यू ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. विशिष्ट टेम्परेचरला झेड व्हॅल्यू काय सांगितलं मी, नंबर ऑफ ऑर्गॅनिझम किती पटकन मरतात एखाद्या विशिष्ट प्रकारच्या झेड व्हॅल्यूला. मला लक्षात, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आणि टाईम कॉन्स्टंट आणि त्या ठराविक टेम्परेचरला किती ऑर्गॅनिझम पटकन मरतात हे फाइंड आउट करणं. आता ह्याला आपल्याकडे दुसरं पण नाव आहे, याला TDT थर्मल डेथ टाईम आणि TDP म्हणतो आपण त्याला, TDP थर्मल डेथ पॉईंट. आलं लक्षात, ह्याच्यामध्ये टाईम फाइंड आउट केला जातो आणि ह्याच्यामध्ये टेम्परेचर फाइंड आउट केलं जातं. आता हे लक्षात घ्या, फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा कॅनिंग इंडस्ट्रीमध्ये हे फार महत्त्वाचे प्रॅक्टिकल्स आहेत. फूड इंडस्ट्रीमध्ये, कॅनिंग इंडस्ट्रीमध्ये आणि डेअरी इंडस्ट्रीमध्ये. कारण आता दुधामध्ये जर समजा पाश्चरायझेशन सांगितलं आहे तर 66 डिग्री सेल्सिअस किंवा 66.5 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स, बरोबर. 30 मिनिट झाला तुमचा लक्षात घ्या. टाईम टेम्परेचर रिलेशनशिप ठरवलं जातं ह्याच्यामध्ये, की जेणेकरून किती तापमानाला आणि किती वेळेमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम दुधामधले मारले जातील. ओके, सो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हॅलिडेशन ऑफ स्टीम स्टरलायझेशन म्हणजे ऑटोक्लेव्हला व्हॅलिडेट करायचं, लक्षात घ्या. आता व्हॅलिडेशन ऑटोक्लेव्हचं कसं करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. डिस्क्राईब द टेक्निक ऑफ स्टरलायझेशन. यूज हॉट एअर हेवीली लोडेड विथ टू फॅसिलिटेट इफिशियन्सी ऑफ स्टरलायझेशन बाय स्टीम अँड प्रेशर. याच्यामध्ये स्टीम आणि प्रेशर जनरेट होतं आणि त्याच्यामुळे ऑर्गॅनिझम मरतो. आता त्याच्यामध्ये 2-3 प्रकारे व्हॅलिडेशन कॅलिब्रेशन करू शकतो. कॅलिब्रेशन म्हणजे महत्त्वाचं पॅरामीटर्स व्यवस्थित आहेत का नाहीत. मेकॅनिकल चेकिंग, अपग्रेडिंग, क्वालिफाईंग स्टरलायझिंग युनिट्स. त्याच्यानंतर सिलेक्शन अँड कॅलिब्रेशन ऑफ थर्मोकपल्स, सिलेक्शन अँड कॅलिब्रेशन ऑफ BI बायोलॉजिकल इंडिकेटर्स म्हणतो. BI म्हणजे
बायोलॉजिकल इंडिकेटर्स आणि कंटेनर मॅपिंग, हीट डिस्ट्रीब्युशन स्टडीज आणि हीट पेनिट्रेशन स्टडीज, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये अभ्यास करायच्यात की ह्या मशीनमध्ये हीट सगळीकडे व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होते का पूर्ण मशीनमध्ये, आणि हीट पेनिट्रेट होते का. म्हणजे एखादा फ्लास्क ठेवला तर फ्लास्कच्या आतमध्ये हीट पेनिट्रेट होते का व्यवस्थित, आलं लक्षात. त्याच्यानंतर ए क्वालिफिकेशन अँड कॅलिब्रेशन इन ऑर्डर टू, बघा सगळ्यात मध्ये कंप्लीट रिमूव्हल ऑफ एअर फ्रॉम द चेंबर अँड रिप्लेसमेंट विथ सॅच्युरेटेड स्टीम. आता त्या पूर्ण स्टेज हे बघा, पहिलं काय करायचं आहे, ऑटोक्लेवचा पहिला नॉब ओपन ठेवायचा आहे, जिथून स्टीम बाहेर पडते तो ओपन करायचा आणि खालतून हीटर चालू करायचे. सो काय होईल, हीटरमध्ये स्टीम जनरेट होतील आणि बाहेरची थंड हवा बाहेर पडेल आणि आतमध्ये सगळं स्टीमने ऑक्युपाय केलं की मग बंद करायचं आहे, बरोबर. हे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर मॉडर्न, बघा ऑल्डर ऑटोक्लेव्ह रिलायड ऑन ग्रॅव्हिटी डिस्प्लेसमेंट. मॉडर्न ऑटोक्लेव्ह बाहेर काढली जाते. टेम्परेचर अँड प्रेशर इन्स्ट्रुमेंट मस्ट बी कॅलिब्रेटेड. त्या ऑटोक्लेव्हमधले टेम्परेचर आणि प्रेशर मॉनिटरिंग जे मशीन आहेत ना, त्यांचं कॅलिब्रेशन होणं गरजेचं आहे की आतमध्ये बरोबर प्रेशर बिल्ड होतं आहे का, बरोबर 15 LB प्रेशर हा आलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर टेम्परेचर हे 121 डिग्री सेल्सिअसला पोचलंच पाहिजे. सो त्याचं कॅलिब्रेशन करणं गरजेचं आहे, तेवढं हे आलाच पाहिजे. त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ थर्मोकपल्स. कॉपर कंटेन्स कॉन्स्टंट वायर्स आर कोटेड विथ टेफ्लॉन आर पॉप्युलर ऑफ चॉईस. कॉपरच्या वायर वापरल्या जातात थर्मोकपल्स. आता थर्मोकपल्स म्हणजे काय ते पहिले सांगतो, लक्षात. थर्मोकपल्स, आता काय झालं सांगतो, हे ऑटोक्लेव्ह मशीन आहे, आलं लक्षात. आता ह्या ऑटोक्लेव्ह मशीनमध्ये हे वरचा लीड आहे, झाकण आहे, आपण असं समजून चला. आता ह्या मशीनमध्ये लक्षात घ्या, प्रत्येक कॉर्नरला समजा मी एक 8 पॉईंट काढतो, 1 2 3 4 5 6 7 8. ह्या 8ही पॉईंटला 121 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पोचतं आहे का नाही हे बघण्यासाठी इथे एक एक चौकोनी मशीन बसवला, त्याला थर्मोकपल म्हणतो आपण. चौकोनी काय केला, मशीन बसवला, त्याला थर्मोकपल म्हणतो, बरोबर. थर्मोकपल, आलं लक्षात. आणि ॲक्युरेसी त्याची कशी असते, 0.±5. म्हणजे प्रत्येक थर्मोकपल ऑटोक्लेव्ह चालू केल्यानंतर वरतून वायर टाकल्या जातात, त्याच्या अशा थर्मोकपलच्या सगळ्या 8च्या 8 थर्मोकपलच्या वायर टाकल्या जातात आणि बाहेर त्याला लॅपटॉपला जोडलं जातं. आणि प्रत्येक थर्मोकपलची रिडिंग घेतली जाते, 8च्या 8. 4 तासासाठी रिडिंग घेतल्या जातात, 8 तासासाठी रिडिंग घेतल्या जातात की आतमध्ये टेम्परेचर सगळीकडे सेम मेंटेन होतं आहे का. हां ठीक आहे, ±5 चालतं. म्हणजे याचं समजा 120.5 आहे आणि खालच्याचं 121 आहे, तेवढं चालतं. म्हणजे 0.5 2.3% एरर येते तुमच्या कॅल्क्युलेशनमध्ये. आणि म्हणून मग ॲट एव्हरी कॉर्नर ऑफ ऑटोक्लेव्ह देअर शुड बी युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर, बरोबर. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुमच्या थर्मोकपलने व्यवस्थित काम केलं पाहिजे. थर्मोकपल ॲक्युरेसी इज डिटर्माइंड युझिंग नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्ड. ही एक विशिष्ट प्रकारचं सरकारी संस्था आहे, त्यांच्या नियमानुसारच ह्या थर्मोकपलची कॅपॅसिटी किंवा थर्मोकपलची कॅपेबिलिटी डिटर्माइन केली जाते, आलं लक्षात. हे थर्मोकपल्स आपल्याला ऑटोक्लेव्हच्या कॅलिब्रेशनमध्ये लागतात. थर्मोकपल शुड बी कॅलिब्रेटेड बिफोर आफ्टर व्हॅलिडेशन ऑफ एक्सपेरिमेंट ॲट 2 डिफरंट टेम्परेचर. म्हणजे थर्मोकपलचं कॅलिब्रेशन 0 डिग्रीला आणि 125 डिग्रीला करायला पाहिजे. म्हणजे बर्फावर थर्मोकपल ठेवल्यानंतर बर्फावर सगळ्या थर्मोकपलनी त्या बर्फावर थर्मामीटरने चेक केलं तर समजा थर्मामीटरची रिडिंग जर समजा एक थर्मामीटर असतो ना आपला, बरोबर आहे का नाही, त्याच्यामध्ये पारा भरलेला असतो. थर्मामीटरची रिडिंग जर 0 डिग्री सेल्सिअस दाखवत असेल तर ह्या सगळ्यांनी 0 डिग्री सेल्सिअस हे दाखवायलाच पाहिजे. प्लस थर्मोकपल्स हे 125 डिग्री जर ठेवले तर सगळ्यांनी 125 रिडिंग दाखवायलाच पाहिजे. म्हणजे ते जर व्यवस्थित काम करत असतील तर समजायचं त्यात 0.5चा अलाउड आहे, आलं लक्षात. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, टेम्परेचर सेन्स्ड मोर दॅन 0.5 डिग्री. म्हणजे 125च्या ऐवजी जर 125.7 दाखवलं तर ते लगेच डिस्कार्ड. 125.5 अलाउड आहे पण त्याच्या पुढचं अलाउड नाही आहे, त्याला फेकूनच द्यायचं डायरेक्ट, त्या थर्मोकपलचा उपयोगच नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता बायोलॉजिकल इंडिकेटरसुद्धा वापरले जातात. हा जीपॅटला विचारला जाणारा क्वेश्चन आहे जीपॅटला, की बायोलॉजिकल इंडिकेटर्स म्हणजे काय. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की बायोलॉजिकल इंडिकेटर्स म्हणजे काय. तर बायोलॉजिकल इंडिकेटर्स
ऑटोक्लेवमध्ये आता मला थर्मोकपल ठेवायचेच नाही आहेत. थर्मोकपलच्या बेसिसवर मला भरोशावर राहायचंच नाही, मला मायक्रो ऑर्गॅनिझम ठेवायचं आहे. आता बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस जो ऑर्गॅनिझम दिला इथे, हा बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस, हा याचे स्पोर्स आहेत ना 110 डिग्री सेल्सिअसला जिवंत राहतात. दे आर रिमेन अलाइव टिल 110 डिग्री सेल्सिअस, 110 डिग्री सेल्सिअसला. मग मी काय करतो, ह्यांचे पाऊच बनवतो, प्लास्टिकचे पाऊच, आणि त्याच्यामध्ये त्यांचे स्पोर्स असतात. 2 मिलियन 3 मिलियन म्हणजे 20 लाख 30 लाख स्पोर्स ह्या पाऊचमध्ये, एका पुडीमध्ये पाऊचमध्ये असतात. आणि ती पाऊच काय करणार, मी माझ्या फ्लास्कवर चिकटवणार. बरोबर, मी माझ्या फ्लास्कवर चिकटवणार. इथे अशी ही पाऊच चिटकवली, ओके, इथे अशी ही पाऊच चिटकवली, बरोबर. आणि स्टरलायझेशन केलं. स्टरलायझेशन कितीला केलं, 121 डिग्री सेल्सिअस, 15 LB प्रेशर, 15 मिनिट टाईम, ह्या 3 गोष्टीला ते स्टरलायझेशन केलं. आता जर ह्याच्यातले 100% ऑर्गॅनिझम मेले, लक्षात घ्या मी काय सांगतो आहे, कारण हे ऑर्गॅनिझम किती डिग्रीपर्यंत जिवंत राहतो, 110 डिग्री सेल्सिअसपर्यंत जिवंत राहतो. आणि माझं टेम्परेचर किती जातं आहे, 121 जातं आहे. 121 आणि 10 भरपूर फरक आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ह्या पाऊचमधले सगळे ऑर्गॅनिझम मरायला पाहिजेत. आणि समजा ती पाऊच बाहेर काढली आणि त्याला न्यूट्रिएंट मीडियामध्ये टाकलं, फ्रेश न्यूट्रिएंट मीडियामध्ये टाकलं त्या पाऊचला, आणि त्याच्यावर 15 दिवसामध्ये कुठलीही ग्रोथ आली नाही, 15 दिवसामध्ये, तर समजायचं माझा ऑटोक्लेव एकदम खणखणीत काम करतो आहे. माझं ऑटोक्लेव एकदम खणखणीत काम करतो आहे. त्याला म्हणायचं बायोलॉजिकल इंडिकेटर. एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने ऑटोक्लेवचा ऑटोक्लेवची इफिशियन्सी म्हणजे त्याची गुणवत्ता चेक करणे. ऑटोक्लेवची इफिशियन्सी कशाच्या मदतीने, एका मायक्रो ऑर्गॅनिझम आणि हा जर मरत असेल 121 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, तर जगातले सगळे ऑर्गॅनिझम मरतात. आणि म्हणून मग बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस ऑर्गॅनिझम ऑटोक्लेवमध्ये ठेवला जातो, त्याची पाऊच ठेवली जाते. त्या पाऊचमधले सगळे ऑर्गॅनिझम मेले म्हणजे तुमचा ऑटोक्लेव एकदम खणखणीत एक्सलंट काम करत आहे. आलं लक्षात. हे अशा प्रकारे बायोलॉजिकल इंडिकेटरच्या मदतीने आपण त्याचं व्हॅलिडेशन करून घेतो. त्याच्यानंतर पुढचं फिजिकल मेथड आहे कंटेनर मॅपिंग म्हणतो आपण त्याला. कंटेनर मॅपिंगमध्ये काय, थर्मोकपल्स वापरायचेत, बरोबर, व्यवस्थित पोझिशनला ठेवायचेत, रिप्रेझेंटिंग अप्पर लोअर अँड मिडल पोर्शन, म्हणजे कमीत कमी 6 थर्मोकपल ठेवावे लागतात, लोअर मिडल आणि अप्पर अशा 3 ठिकाणी, बरोबर. एरर इन द कोल्ड स्पॉट डिटर्मिनेशन, एखाद्या ठिकाणी जर असाच कोल्ड स्पॉट असेल जिथं टेम्परेचर जात नाही, तर ते सुद्धा बघायचं आहे तुम्हाला. ऑटोक्लेवमध्ये असे स्पॉट असू शकतात. रिपीट द स्टडीज अँड आर रिक्वायर्ड टू इस्टॅब्लिश कोल्ड पॉईंट अँड टेम्परेचर प्रोफाईल. कोल्ड स्पॉट फाइंड आउट करायचा सुद्धा प्रयत्न करा तुम्ही. टेम्परेचर प्रोफाईल ऑफ ए कंटेनर शुड रिमेन कॉन्स्टंट अमंग द डिफरंट स्टरलायझिंग चेंबर विच इज स्टरलायझिंग मीडियम, दॅट इज स्टीम हीट. म्हणजे त्याच्यात तुम्हाला टोटल ह्याच्यामध्ये बघायचं की सगळीकडे टेम्परेचर डिस्ट्रीब्यूट होते का नाही. आता त्याच्या पुढचा ॲट्रिब्यूट काय, हीट डिस्ट्रीब्युशन स्टडीज, की तुम्हाला सगळीकडे हीट डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होते का, बरोबर आहे का नाही, सगळीकडे हीट डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होतं आहे का नाही, हीट डिस्ट्रीब्युशन स्टडी म्हणतो आपण त्याला. इन द एम्प्टी चेंबर ऑफ ऑटोक्लेव, इथे बघा आता हे थर्मोकपल 1 2 3 4 ठेवलेत, आणि त्यांनी इथे मधलं एक मॅपिंग घेतलं आहे, बॉटमचं एक मॅपिंग घेतलं आहे, आणि फ्रंटचं वरचं एक मॅपिंग घेतलं आहे. लोडेड ऑटोक्लेव चेंबर्स, 10 ते 20 थर्मोकपल्स आर प्लेस्ड इन डेफिनाईट पोझिशन. डेफिनाईट म्हणजे कुठल्या, बॉटमच्या पोझिशन आहेत, बॉटमच्या मिडलच्या पोझिशन्स आहेत, आणि अप्पर पोझिशन्स आहेत. आलं लक्षात. ह्या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, हीट डिस्ट्रीब्युशन स्टडी, की म्हणजे टोटल ऑटो गाईडलाईन्स दिलेत. टेफ्लॉन टेप, कारण थर्मोकपल तुम्हाला चिटकावे लागतात, आतमध्ये ठेवणार कसे, लटकून तर ठेवू शकत नाही. टेफ्लॉन टेप कॅन बी यूज्ड टू सिक्युअर थर्मोकपल्सला सिक्युअर करण्यासाठी टेफ्लॉन टेप वापरू शकता. वायर शुड नॉट मेक कॉन्टॅक्ट विथ ऑटोक्लेव वॉल्स, तुमच्या वायरचा आणि ऑटोक्लेवच्या वॉलचा कॉन्टॅक्ट, कारण बघा ऑटोक्लेवच्या भिंती गरम असतात, त्याला वायर चिटकला थर्मोकपलचा, त्यातून जास्त हीट ट्रान्सफर होईल, तुम्हाला रॉंग रिडिंग मिळेल. थर्मोकपल शूड रिमेन इन आईस बाथ, हाय टेम्परेचर ऑइल बाथ ड्युरिंग ईच सायकल. म्हणजे आईस बाथमध्ये 0 डिग्रीची रिडिंग घ्यायची, त्याला आपण म्हणतो ना, आणि ऑइल बाथमध्ये 125 डिग्रीची. थर्मोकपलचं व्हॅलिडेशनसुद्धा केलं प्रत्येक सायकलच्या अगोदर त्यांनी सांगितले ना, 0 डिग्री व्यवस्थित दाखवतो आहे का बघा तो थर्मोकपल, आणि 125 डिग्री व्यवस्थित दाखवतो आहे का ते बघा. जर दाखवत असेल तर ठीक, नाही तर त्याला फेकून द्या, डिस्कार्ड करा म्हणून सांगितलं आहे. द की इज टू आयडेंटिफाय द कूल स्पॉट, इफेक्ट ऑफ लोड साईज, म्हणजे
किती लोड घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित स्टरलायझेशन होते. ऑटोक्लेव टोटल काठोकाठ गळ्यापर्यंत भरला तरी स्टरलायझेशन व्यवस्थित होते का हे बघायचं आहे. कॉन्फिगरेशन ऑफ कूल स्पॉट लोकेशन, म्हणजे तिथे एखादा राहतो आहे का चुकीचा एखादा कूल स्पॉट, ते पण लोकेट करायचं आहे. ओके. द मीन टेम्परेचर डिफरन्स बिटवीन कूल स्पॉट अँड चेंबर, द डिफरन्स शुड नॉट बी ग्रेटर दॅन 2.5. एखाद्या ठिकाणी टेम्परेचर पोचत नाही आणि एखाद्या ठिकाणी व्यवस्थित पोचते, तर त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी 121च्या ऐवजी 100 साधा पकडून चला 125 आहे, 125 डिग्री सेल्सिअस आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 122.5 आहे, तर 2.5चा डिफरन्स चालतो आहे. पण तो अप्पर साईडचा डिफरन्स ठीक आहे, पण लोअर साईडला जर येत असेल 121च्या खाली येत असेल म्हणजे 118.5 येत असेल तर इट इज ऑफ नो यूज टेम्परेचरचा डिफरन्स. ओके. त्याच्यानंतर व्हॅलिडेशन बाय ड्राय हीटचं व्हॅलिडेशन. ओके. थोडा हा इंडस्ट्रीयल लेवलचा टॉपिक. हॉट एअर ओव्हन त्याला आपण ड्राय हीट म्हणतो. हॉट एअर आयदर फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर, त्याच्यामध्ये वॉटर व्हेपर नसतात आणि मॉइश्चरसुद्धा नसतं. ओके. सो त्याला मग ड्राय हीट स्टरलायझेशन म्हणतो. बॅच ओव्हन व्हॅलिडेशन, टनल स्टरलायझेशन. आता इथं टनेल हॉट एअर ओव्हन असतात बघा इंडस्ट्रीमध्ये, हे सगळ्यात मध्ये. मेकॅनिकल रिलायबिलिटी, हीट पेनिट्रेशन स्टडी, हीट डिस्ट्रीब्युशन स्टडी, एअर इम्बॅलन्स स्टडी. हे इंडस्ट्रियल हा लॅबोरेटरी झाला, म्हणजे आपल्या लॅबमध्ये जो आहे त्याचा झाला, पण इंडस्ट्रीमध्ये असला वापरत नाही, त्याला टनल स्टरलायझेशन म्हणतात. बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ व्हॅलिडेशन ऑफ ड्राय स्टरलायझेशन आणि एंडोटॉक्सिन चॅलेंज स्टडी, असे वेगवेगळे मेथड आहेत त्याच्यामध्ये. आता की फीचर्स टू कंट्रोल, की प्रोसेस म्हणतो आपण त्याला. काय काय की प्रोसेस बघा, एकच मिनिट. की प्रोसेस फीचर्स टू कंट्रोल प्रायर व्हॅलिडेशन ऑफ ड्राय स्टरलायझेशन. एअर इनटेक कशी होते, पॉझिटिव्ह एअर प्रेशर ॲट द एंट्रन्स मेंटेन होतं आहे का, एक्झॉस्ट सिस्टीम व्यवस्थित चालू आहे का, इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट होतं आहे का, इंटरनल एअर सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आहे का, बेल्ट स्पीड रेकॉर्डर, म्हणजे जर समजा मोठा टनेल स्टरलायझर असेल तर तिथं बेल्टवरून माल जातो, मटेरियल एखाद्या बेल्टवरून ट्रान्सफर केलं जातं, आलं लक्षात, आणि ते तिथे ड्राय हीटला एक्सपोज झालं जातं. एक्झॉस्ट ऑफ हेपा फिल्टर कूलिंग एअर, हेपा फिल्टरची एअर कूलिंग होते का नंतर, स्टॅटिक प्रेशर गॉजा व्यवस्थित काम करतात का, एक्झॉस्ट ऑफ हेपा फिल्टर व्यवस्थित आहे का, हीटर करंट आहे का व्यवस्थित, आणि पार्टिक्युलेट कंट्रोल आहे का व्यवस्थित, पार्टिकल्स वगैरे येत नाहीत का, ह्या सगळ्या गोष्टीचं. आता बॅचमध्ये जर मला आता लॅबोरेटरीचं जर आहे, आपला जो लॅबोरेटरीचा आहे तर लॅबोरेटरीचं हे व्हॅलिडेशन कसं करायचं. एअर बॅलन्स डिटर्मिनेशन, हीट डिस्ट्रीब्युशन त्याचं बघायचं आहे. एम्प्टी चेंबरमध्ये सगळ्या कॉर्नरला हीट व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होते का बघायचं आहे. हीट पेनिट्रेशन सगळीकडे होते का, म्हणजे मिडल लेवलला समजा ठेवलं मग एखादं मशीन तर खालून आणि वरून व्यवस्थित हीट पेनिट्रेशन मिळते का, आणि मेकॅनिकल रिलायबिलिटी रिलायबल पोचते का, आणि सेन्सिटिव्हिटी आहे का, हे सगळ्या गोष्टीची जजमेंट करणे म्हणजे मेकॅनिकल रिलायबिलिटी झाली. आता हे तुमचं टनल स्टरलायझेशन आहे. आता टनल स्टरलायझेशन म्हणजे काय, तर एखादे बघा तुम्ही लक्षात घ्या, खाद्यपदार्थ असेल, शुगर फॅक्टरीमध्ये सुद्धा वापरतात अशा प्रकारे. तर हे झालं, इथं टनल आहे, हा टनलमधून आतमध्ये तुमचा हा माल चालला, एखादी पावडर आहे इंडस्ट्रीची पावडर, आणि इथे स्टरलायझेशन होतं तुमचं हॉट एअर होऊन, गरम हवेने. एक्स्ट्रा व्हेरिएबल इज बेल्ट स्पीड. तुमची बेल्ट स्पीड कशी मेंटेन करायची जेणेकरून तुमचा माल समजा 150 डिग्री सेल्सिअसला एक्सपोज झाला पाहिजे आणि 10 मिनटासाठी. तर अशा पद्धतीनं जाणारा बेल्ट हा अशा पद्धतीने स्पीड ठेवायची की बरोबर 10 मिनिट 150 डिग्रीला माल एक्सपोज झाला पाहिजे किंवा तुमचं फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म एक्सपोज झाला पाहिजे. सेम बेल्ट स्पीड थ्रू आउट द व्हॅलिडेशन प्रोसेस. तुम्हाला बेल्टची स्पीड अजिबात चेंज नाही करायची. एअर बॅलन्स डिटर्मिनेशन, त्याच्यामध्ये एअर बॅलन्स व्यवस्थित होते का, हीट डिस्ट्रीब्युशन ऑफ एम्प्टी चेंबर व्यवस्थित होते का, हीट पेनिट्रेशन स्टडी याच्यामध्ये सगळीकडे हीट पेनिट्रेट होते का, आणि मेकॅनिकल रिलायबिलिटी आहे का, किती मेथड रिलायबल आहे का, विश्वास आहे का. आता टनल स्टरलायझेशन व्हॅलिडेशन काय, एअर बॅलन्स डिटर्मिनेशन. प्रॉपर एअर बॅलन्स इज मोर क्रिटिकल फॉर द बॅच ओव्हन बिकॉज आयटम्स बिंग स्टरलाइज्ड आर मूविंग इन स्टेट. काय त्यांनी सांगितलं आहे, सगळीकडे एअर तुमचा हॉट एअर बॅलन्स होते का, कारण हा टनेल जर समजा तुमचा 25 मीटर लांबीचा असेल आणि त्या सगळ्या टनलमध्ये तुमची हवा सगळीकडे बॅलन्स होते का, गरम हवा का कुठे थंड पडते हे बघायला पाहिजे. आलं लक्षात, कारण तुमचं सगळं जे काही आहे महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तुमचे मटेरियल बिंग स्टरलाइज्ड इज इन मूविंग स्टेट. कारण आतमध्ये जाणारं मटेरियल हे स्पीडमध्ये असतं आहे, बेल्टवर असतं आहे. आलं लक्षात. then major problem in tunnel sterilization is control of particle because belt and atom are natural source
पार्टिक्युलेट. सो एअर मस्ट बी पार्टिक्युलेट फ्री. म्हणजे तुमची आतमध्ये जाणारी गरम जी हवा आहे ना, त्याला त्या गरम हवेला हेपा फिल्टरने फिल्टर केलेलं पाहिजे. ती हवा त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल असले नाही पाहिजेत. पार्टिक्युलेट फ्री एअर पाहिजे तुमची, पार्टिक्युलेट फ्री. त्याच्यानंतर हीट डिस्ट्रीब्युशन स्टडीज. इट शुड बी डिटरमाइन वेदर द कोल्ड स्पॉट लोकेटेड अँड फंक्शन ऑफ विड्थ बेल्ट अँड हाईट ऑफ द टनेल. टनेलची हाईट किती, बेल्टचा विड्थ किती, लांबी रुंदी किती, आलं लक्षात. आणि कोल्ड स्पॉट आहे का एखादा की ज्या ठिकाणी तुमचं टेम्परेचर व्यवस्थित पोचत नाही. थर्मोकपल मस्ट बी लॉंग इनफ टू ट्रान्सपोर्टेड थ्रू द एंटायर टनेल. तुमचे थर्मोकपल जे आहेत, आता इथे तुमचं लॅबोरेटरीमध्ये 10-8 थर्मोकपल बास होतात. इथे 100-150 थर्मोकपल लागतात, कारण एवढं एंटायर टनल तुम्हाला व्हॅलिडेट करायचा असतो. टनलमध्ये कुठं कुठं किती किती टेम्परेचर पोचतं आहे हे बघायचं असतं. पीक टेम्परेचर शुड रिमेन 10± अक्रॉस द बेल्ट फॉर ॲटलिस्ट 3 रिप्लिकेट रन्स. तुम्ही थर्मोकपलने 3 वेगवेगळ्या रीडिंग 3 वेळेस रीडिंग घेतल्या, आज घेतली, उद्या घेतली, परवा घेतली, तर प्रत्येक ठिकाणचं टेम्परेचर हे सेम यायला पाहिजे. +-10 अलाउड आहे, +-10 डिग्री. बघा आपल्या ऑटोक्लेवमध्ये 0.5 अलाउड नव्हतं किंवा 0.5पर्यंत अलाउड होतं. इथे 10 डिग्री चालतं आहे, लक्षात घ्या. बायोलॉजिकल इंडिकेटर्स म्हणतो आपण त्याला. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर मोस्ट रेजिस्टंट टू ड्राय हीट, सो इट इज नेसेसरी टू प्रूव्ह द ड्राय हीट इज ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्याला हे एस्टॅब्लिश करावं लागतं की हे ड्राय हीटने सगळे ऑर्गॅनिझम्स, एमओ म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरतील, बरोबर आहे का नाही. व्हॅलिडेशन ऑफ ड्राय हीट स्टरलायझेशन शुड बी बेस्ड ऑन डिस्ट्रक्शन ऑफ एंडोटॉक्झिन रादर दॅन मायक्रो ऑर्गॅनिझम बिकॉज ड्राय हीट रेजिस्टंट टू एंडोटॉक्झिन. आता मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, काही काही एंडोटॉक्झिन्स तयार करतात, बरोबर. आणि हे एंडोटॉक्झिन्स डिस्ट्रॉय होत असतील, कारण कधी कधी काय होतं की ऑर्गॅनिझम मेला तरी एंडोटॉक्झिन्स राहतात, आणि त्यांच्या एंडोटॉक्झिनला डिस्ट्रॉय करणं. आता एंडोटॉक्झिन काय आहे, तर एंडोटॉक्झिन हा प्रोटीन आहे, बरोबर आहे का नाही. प्रोटीन आहे. मग प्रोटीनला डिनॅच्युरेट करायचं असेल किंवा ऑक्सिडेशन करायचं असेल प्रोटीनचं, किंवा कोॲग्युलेशन करायचं असेल, तर तुम्हाला ते टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. आणि त्याच्यासाठी बायोलॉजिकल इंडिकेटर एंडोटॉक्झिन्स ठेवले जातात. त्या बेल्टवरून एंडोटॉक्झिन पास केले आणि ते एंडोटॉक्झिन डिनॅच्युरेट झालेले असतील की तुमचं स्टरलायझेशन इफेक्टिव्ह झालं. ओके. मग त्याच्यामध्ये एंडोटॉक्झिन व्हॅलिडेशन ऑफ ड्राय हीट स्टरलायझेशन. इनॉक्युलेट सॅम्पल विथ नोन अमाऊंट ऑफ एंडोटॉक्झिन. 10 ते 1000 mg इशर्शिया कोली नावाच्या बॅक्टेरियाचा पॉलिसॅकराइड आतमध्ये पाऊच टाकायची. 10 ते 100 मिलीग्रॅम, 1000 मिलीग्रॅम, 10 ते 1000 मिलीग्रॅम पॉलिसॅकराइड एंडोटॉक्झिन टाकायचा. थर्मोकपल शुड बी प्लेस्ड इन कमोडिटीज. आतमध्ये थर्मोकपल पण टाकायचे आहेत. ॲडजस्टंट टू दॅट कंटेनिंग एंडोटॉक्झिन. टेम्परेचर मॉनिटरिंग अँड कोरिलेशन विथ लाल टेस्ट रिझल्ट. लाल टेस्ट हे एंडोटॉक्झिन टेस्टिंगसाठी केलेली रिझल्ट आहे. ती लाल टेस्ट फार म्हणजे ती वेगळी गोष्ट आहे, पण एंडोटॉक्झिन जिवंत आहे की फंक्शनल आहे का नाही हे लाल टेस्टने कळतं आपल्याला. समजा त्या टनेलमधून एंडोटॉक्झिन पास झाला, 150 डिग्री सेल्सिअसला ड्राय हीटला तो एंडोटॉक्झिन जर डिनॅच्युरेट झाला, तुटला, तर त्या लाल टेस्टमध्ये तो फेल होतो. आणि जर तसाच राहिला तर पास, म्हणजे तो मग ती बॅच फेल झाली. एंडोटॉक्झिन जर डिस्ट्रक्शन होत असेल 150 डिग्रीला, शुड बी असर्टेन्ड. असर्टेन्ड म्हणजे खात्री करून घेतली एंडोटॉक्झिन ॲट द कूलेस्ट लोकेशन ऑफ द लोड. म्हणजे एखादा कूल स्पॉट आहे, म्हणजे एखाद्या टेम्परेचरच्या ठिकाणी 10 डिग्री कमी टेम्परेचर आहे, त्याला कूल स्पॉट म्हणतो, त्या ठिकाणी एंडोटॉक्झिन ठेवायचा आणि तिथे डिस्ट्रॉय होतो आहे का बघायचा. जर तिथे डिस्ट्रॉय होत असेल तर पूर्ण टनेलमध्ये डिस्ट्रॉय होतो. सेव्हरल एंडोटॉक्झिन चॅलेंज शुड बी डन ॲज पर सायकल. द स्टडी मस्ट बी रिपीटेड 3 to 5 टाइम्स. म्हणजे ह्या टनलमध्ये असे एंडोटॉक्झिनची टेस्टिंग तीच मध्ये कुठले कुठले गॅसेस वापरले जातात, तर इथिलीन ऑक्साईड आहे. व्हॅलिडेशन ऑफ इथिलीन ऑक्साईड गॅस. व्हॅलिडेशन ऑफ वेपर हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड आणि इथिलीन ऑक्साईड दोन्ही गॅस. हीट, इथिलीन ऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, टेम्परेचर आणि प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. आता प्रोडक्शन ऑफ इथिलीन ऑक्साईड. इथिलीन ऑक्साईड गॅस हा काय, केमिकल नेचर ऑफ कंपोनंट प्रोडक्ट. इथिलीन ऑक्साईड हा कार्सिनोजेनिक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सर होतो. जर इथिलीन ऑक्साईड गॅस जर आपण घेतला तर कॅन्सर होतो. ओके. लॉंग नॅरो ल्युमेन दॅट विल रिप्रेझेंट बॅरियर्स टू परमिएशन. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये इथिलीन ऑक्साईड आतमध्ये घुसायला पाहिजे तरच स्टरलायझेशन होतं. हाऊ डेन्स मटेरियल इज दॅट. किती मटेरियलची घनता किती आहे. व्हॉट इज द नेचर ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी पॅकेजिंग. त्याच्या मटेरियल, एखादं मटेरियल असतं, आता तुम्हाला सांगतो, आता ही इथिलीन ऑक्साईड स्टरलायझेशन कुठे वापरला जातो, तर इम्प्लांट्स जे असतात ना,
इम्प्लांट्स म्हणजे कुठं आपला एखादा हाड तुटलं, हाड फ्रॅक्चर झालं तर त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा रॉड टाकला जातो, त्याला इम्प्लांट म्हणतो आपण, आलं लक्षात. आणि मग ते इम्प्लांटसुद्धा तुमचे इथिलीन ऑक्साईडने स्टरलाइज केले जातात. पण मग तो स्टरलायझेश हाडाचा जो रॉड आहे तो एखाद्या प्लास्टिकच्या पाऊचमध्ये पॅक झाला तर त्या पाऊचच्या आतमध्ये इथिलीन ऑक्साईड गॅस घुसतो आहे का? प्रायमरी आणि सेकंडरी पॅकेजिंग, त्याला 2 पॅकेजिंग असतात, तर त्या दोन्ही पॅकेजिंगला भेदून आतमध्ये गॅस घुसतो आहे का हे चेक करणे, त्याला म्हणतो आपण पेनिट्रेशन. त्याला काय म्हणतो आपण? पेनिट्रेशन. आता आपल्याकडे देवरुखला ॲडलर कंपनी, त्या ॲडलर कंपनीचे आपण अशा टाईपचे प्रोडक्ट टेस्ट करतो, पण त्यांची इथिलीन ऑक्साईडचे जे काही स्टरलायझेशन आहे ते पुण्याला पाठवतात ते, आणि पुण्याला पाठवल्यानंतर त्या इथिलीन ऑक्साईड गॅस त्या प्रोडक्टमध्ये आतमध्ये समजा एखादा पॅक आहे, कंटेनर आहे, त्या कंटेनरमधून इथिलीन ऑक्साईड गॅस जातो आतमध्ये छोटे छोटे बॉक्स ठेवले असतात त्याच्यामधून आतमध्ये जातो, आणि तो स्पेस असतो पॅकेजमध्ये आणि लोडमध्ये, ह्या पॅकेजमध्ये सुद्धा आणि ह्या लोडमध्ये सुद्धा. लॅबोरेटरी स्टरलाइज्ड ETO स्टरलाइज्ड युजिंग अर्ली स्टेज ऑफ द व्हॅलिडेशन प्रोसेस. आता त्याचंसुद्धा व्हॅलिडेशन केलं जातं की बाबा त्याच्यामध्ये कुठला ऑर्गॅनिझम जिवंत राहिला आहे का. त्याच्यानंतर व्हेरीफाय द कॅलिब्रेशन ऑफ ऑल इन्स्ट्रुमेंट्स इन्वॉल्ड इन मॉनिटरिंग ऑफ ETO सायकल. ETO सायकलमध्ये जे मशिनरीज वापरल्या जातात त्या सगळ्यांचं व्हॅलिडेशन करून घ्या. आता बॅसिलस प्युमिलिस नावाचा ऑर्गॅनिझम वापरला जातो ह्याच्यामध्ये, ते सुद्धा दिलं येतं बघा. बॅसिलस सबटिलिस, इथिलीन ऑक्साईड स्टरलायझेशन, बायोलॉजिकल इंडिकेटर BI. म्हणजे मी समजा एक रूम आहे, त्या रूममध्ये माझा बॉक्स ठेवला आहे, हा बॉक्स, आणि बॉक्समध्ये माझे प्रोडक्ट आहेत, तर त्या प्रोडक्टवर मी काय करील, बॅसिलस सबटिलिस नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे त्याची पाऊच चिटकवील. जर हा ऑर्गॅनिझम स्टरलायझेशनमध्ये मेला इथिलीन ऑक्साईड गॅसने तर जगातले सगळे ऑर्गॅनिझम मरतील, कारण बॅसिलस सबटिलिस जो ऑर्गॅनिझम आहे ना, हा बॅसिलस सबटिलिस हा सगळ्यात जास्त वेळ जिवंत राहतो इथिलीन ऑक्साईडमध्ये. बघा लक्षात घ्या. परफॉर्म हीट डिस्ट्रीब्युशन स्टडीज युजिंग एम्प्टी स्टरलायझर. आयडेंटिफाय द झोन ऑफ टेम्परेचर एक्स्ट्रीम्स. कुठे एखाद्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे का. मोस्ट कॉमन बायोलॉजिकल इंडिकेटर फॉर इथिलीन ऑक्साईड स्टरलायझेशन इज बॅसिलस सबटिलिस वार नेगर म्हणतो आपण त्याला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस पोर्स पर स्ट्रिप शुड बी 10⁶. 10⁶ म्हणजे किती, ऑलमोस्ट किती, लाखाच्या पुढं ऑर्गॅनिझम असतात. ओके. बाय रनिंग एम्प्टी स्टरलायझर डिटरमाइन द ॲक्युरेसी अँड रिलायबिलिटी ऑफ स्टरलायझर. हे पाऊच जर ठेवले, 10 लाख ऑर्गॅनिझम जर ठेवले बॅसिलस सबटिलिसचे एखाद्या बॉक्समध्ये, आणि इथिलीन ऑक्साईड गॅस तर त्याच्यावर सोडला, आणि ह्याच्यातले सगळे ऑर्गॅनिझम मेले, तर तुमचं इथिलीन ऑक्साईड स्टरलायझेशन पास झालं. आणि जर ह्याच्यातले 2-4 जरी जिवंत राहिले आणि ते वाढले नंतर मीडियामध्ये, तर ते झाले तुमचे फेल बॅच. आलं लक्षात. Relatively new gaseous sterilization process that advantages over other agent that it doesn't require temperature above ambient. म्हणजे तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरला स्टरलाइज करता येतं. देर इज नो कन्सर्न अबाउट रेसिड्युअल बाय प्रॉडक्ट. म्हणजे तुमच्या प्रॉडक्टवर कुठले, आता हायड्रोजन पेरॉक्साईडचं लक्षात घ्या, H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड आपण जखम स्वच्छ करायला सुद्धा वापरतो. पण जर इंडस्ट्रीमध्ये रूम स्टरलायझेशनसाठी वापरलं तरी हायड्रोजन पेरॉक्साईडपासून बाय प्रॉडक्ट काय तयार होतो लक्षात घ्या. 2 हायड्रोजन पेरॉक्साईडचे मॉलिक्यूल जर एकत्र आले तर 2H2O + O2 हे त्याचं बाय प्रॉडक्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय, तर हायड्रोजन पेरॉक्साईडपासून 2 पाण्याचे मॉलिक्यूल तयार होतात आणि 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतो. म्हणून मग हा प्रॉडक्ट हा हार्मलेस आहे. आणि आजच्या काळामध्ये इथिलीन ऑक्साईड ETO किंवा फॉर्मॅल्डिहाईड ह्यापेक्षा सगळ्यात जास्त H2O2 बेस्ड स्टरलायझेशन इंडस्ट्रीमध्ये जास्त वापरतात. आलं लक्षात. त्याचं कारणच काय, तर त्याचं कारण हे आहे. ओके. हायड्रोजन पेरॉक्साईड स्टरलायझेशन काय, सायकल डेव्हलपमेंट, टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन, व्हेपर डिस्ट्रीब्युशन, बायोलॉजिकल चॅलेंज आणि एरिएशन आणि व्हेरिफिकेशन. म्हणजे तिथं त्या रूमला HVAC असला पाहिजे. एअर हँडलिंग युनिट म्हणतो आपण त्याला. बायोलॉजिकल चॅलेंजमध्ये एखादा ऑर्गॅनिझम ठेवून बघा तुमची स्टरलायझेशन प्रोसेस व्यवस्थित होते का. वेपर डिस्ट्रीब्युशन, ह्युमिडिटी डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होते का. टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित आहे का. या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे. हायड्रोजन पेरॉक्साईड स्टरलायझेशन प्रोसेस, त्या रूममध्ये टेम्परेचर किती आहे, एअर फ्लो किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड कॉन्सन्ट्रेशन किती टाकायचं. युजली 5% वापरतात. 5%, 95 ml वॉटर आणि 5 ml हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि डिलिव्हरी रेट, मग तुमच्या फॉगिंग मशीन्स असतात, फॉगर मशीन त्यांची डिलिव्हरी काय, तर 50 ml पर मिनिट असते. 50 ml पर मिनिट एक मशीन फॉगिंग किती
ऑफ टेम्परेचर, आता नॉर्मल टेम्परेचरला करतात. त्याच्यानंतर बायोलॉजिकल चॅलेंज इन्व्हॉल्व्स प्लेसमेंट ऑफ बायोलॉजिकल इंडिकेटर्स दॅट इज बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस पोअर्स स्टिप्स. इथे कुठला ऑर्गॅनिझम वापरला आहे? हायड्रोजन पेरॉक्साईडला H2O2ला बॅसिलस स्टिरिओथर्मोफिलस, इजंट इट. हा 110 डिग्रीला जिवंत राहतो, तसाच केमिकलने सुद्धा मरत नाही. एरिएशन डिटरमाइन्स द पॅरामीटर्स determines the aeration verification determines the parameter that is time air exchange rate. एअर एक्सचेंज रेट म्हणजे युजली काय की ह्या रूममधली हवा ही 3 मिनटामध्ये रिप्लेस झाली पाहिजे. टोटल एरिएशन त्याला HVAC म्हणतो आपण. हाय एफिकसी पार्टिक्युलेट एअर फिल्टरच्या मदतीने सगळी आतमधली हवा फ्रेश करणे, जुनी हवा काढून नवीन हवा रूममध्ये रिप्लेस करणे. व्हॅलिडेशन ऑफ रेडिएशन स्टरलायझेशन. आता हा ऑलमोस्ट 2 स्लाईड राहिलेले आहेत. रेडिएशन स्टरलायझेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपण गॅमा रेडिएशन म्हणतो पण त्याला, किंवा UV रेडिएशन म्हणतो. ओके, इट इज डिफाइंड रेडिएशन इज नेसेसरी टू प्रोड्यूस 90% रिडक्शन ऑफ नंबर ऑफ इंडिकेटर ऑफ मायक्रोबियल सेल, टेम्परेचर, मॉइश्चर, ऑर्गॅनिझम स्पीसीज, केमिकल एन्व्हायरमेंट, हे सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये अफेक्ट करणारे. इथे बायोलॉजिकल इंडिकेटर रेडिएशन स्टरलायझेशन वापरला तो बॅसिलस प्युमिलिस आहे. बॅसिलस प्युमिलिस गेटला क्वेश्चन विचारतात ना, हे लक्षात ठेवायचं. प्युमिलस, बॅसिलस प्युमिलस हा रेडिएशन स्टरलायझेशनचा बायोलॉजिकल इंडिकेटर आहे. म्हणजे मी एखादा बॉक्स ठेवला, आलं लक्षात, त्याच्यामध्ये माझा फार्मास्युटिकल प्रोडक्ट ठेवला, बरोबर. हा प्रोडक्ट आहे फार्मास्युटिकल, एक छोटीशी बॉटल आहे, बरोबर. आणि ह्या रूममध्ये मी गॅमा रेडिएशन सप्लाय केला. गॅमा रेडिएशनने मेला तर जगातले सगळे ऑर्गॅनिझम मरतात, कारण बॅसिलस प्युमिलिस हा सगळ्यात जास्त गॅमा रेडिएशन सहन करू शकतो, म्हणजे तो सगळ्यात जास्त वेळ जिवंत राहू शकतो. म्हणून तो बायोलॉजिकल इंडिकेटर लक्षात घ्या, बॅसिलस प्युमिलिस. ओके, USP चॉईस ऑफ बायोलॉजिकल इंडिकेटर फॉर रेडिएशन स्टरलायझेशन, कारण बॅसिलस प्युमिलिस आहे ना, प्युमिलस हा सगळ्यात जास्त वेळ जिवंत राहतो अल्ट्राव्हायलेट रेडिएशनमध्ये, UV रेडिएशनमध्ये किंवा गॅमा रेडिएशनमध्ये. आणि म्हणून मग ह्याच ऑर्गॅनिझम सिलेक्ट करायचा. म्हणजे बॉक्समध्ये ठेवलेला हा ऑर्गॅनिझम मेला तर सगळे मेले. व्हॅलिडेशन रिपोर्ट कसा द्यायचा एखाद्या इंडस्ट्रीचा? तर सगळ्यात आयडेंटिफिकेशन ऑफ टास्क रिपोर्ट बाय द नंबर, रेफरन्स प्रोटोकॉल, त्याच्यानंतर ब्रीफ समरी ऑफ रेंज ऑफ ऑपरेशन्स कंडिशन्स एक्सपिरियन्स्ड, म्हणजे काय काय ऑपरेशन्स केले त्याचे डिटेल्स, प्रोसिजर कुठल्या कुठल्या वापरल्यात, समरी काय काय मिळाली तुम्हाला, काय काय रिडिंग मिळाल्या त्या, ब्रीफ डिस्कशन त्याच्याबद्दल, रिडिंग आणि कुठे डेव्हिएशन आलं, एखादा एक मशीन व्यवस्थित काम करत नाही तर तिथे डेव्हिएशन किंवा बदल कुठे घडून आला आहे, आणि कन्क्लुडिंग रिमार्क म्हणजे असे ऑटोक्लेव्ह किंवा हॉट एअर होऊन तुमचं व्यवस्थित काम करत नाही, त्याची मेकॅनिकल रिपेअरीची गरज आहे. आणि रिव्ह्यू आणि अप्रुव्हल, तुमचे 4 इक्विपमेंट एकदम व्यवस्थित काम करतात, एक इक्विपमेंट खराब काम करतं, हे शेवटं तुमचं सगळं फायनल कन्क्लुडिंग रिमार्क तुम्हाला द्यायला पाहिजे तिथे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट व्हॅलिडेशन रिपोर्ट किंवा व्हॅलिडेशन प्रोसेस. ओके, सो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इंडस्ट्रियल पॉईंट ऑफ व्ह्यूने हे त्याचे ॲप्लिकेशन सगळ्यात महत्त्वाचं.